मुलांचं टॅलेंट मॅपिंग म्हणजे नेमकं काय आणि आपण ते टॅलेंट कसं मॅप करू शकतो? आम्ही 3 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंत मुलांची टॅलेंट मॅपिंग करतोय आणि गेली 12 वर्ष मी हे काम करतोय आणि मी खरं सांगतो, तुम्ही Googleवर बघू शकता, तुम्ही इतरत्र बघू शकता. 5 स्टार रेटिंग आहे. कित्येक साऱ्या हायली क्वालिफाईड डॉक्टर्सनी, MD मेडिसिन डॉक्टर्स असो, अक्रॉस स्पेशालिटीज डॉक्टर्सनी आमच्या टेस्टनंतर आम्हाला थँक्यू म्हटलेलं आहे. ह्याचे खूप सारे व्हिडिओज आमच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळतील. अतिशय जबरदस्त टेक्निक आहे. नॅचरल टॅलेंट मुलांचं फिंगरप्रिंट ॲनालिसिसच्या माध्यमातून आम्ही इव्हॅल्युएट करतो. त्याचा 46 पेजेसचा रिपोर्ट येतो. त्यामध्ये मुलाची पर्सनॅलिटी काय आहे, त्याचं युनिक टॅलेंट काय, त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे, त्याचं पॅरेंटिंग कसं केलं पाहिजे, त्यांनी शिकण्यामध्ये व्हिज्युअल ऑडिटरी कायनेस्थेटिकमधली कुठली मेथड वापरली पाहिजे, त्या मुलाने स्वतःचं सेल्फ मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, म्हणजे स्वतःची स्ट्रेंथ आणि लिमिटेशन बघून स्वतःला कसं हाताळलं पाहिजे, यासोबतच त्याचं स्वॉट ॲनालिसिस, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स ज्याला म्हणतो SWOT, ह्याचं पण ॲनालिसिस मुलाला कळतं. तिथनं त्याने कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करावं, कुठला बोर्ड त्याला सूट होईल, कुठले सब्जेक्ट सूट होतील, कुठली स्ट्रीम सूट होईल आणि कुठल्या क्षेत्रात तो उत्तम करिअर करू शकतो, ग्रो करू शकतो. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या एका टेस्टच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतात, ज्या टेस्टचं नाव आहे टॅलेंट मॅपिंग टेस्ट. आणि मला तर असं वाटतं की ही टेस्ट प्रत्येकाने केली पाहिजे. आणि मी माझ्या मुलीची टेस्ट ती 4थीत असताना केली होती ना, आज ती खूप छान करते आणि वयवर्ष 19ला माझ्यासमोर बसून अतिशय उत्तमपणे, ज्याला म्हणतो ना, ॲज अ सायकोलॉजिस्ट आणि ॲज अ ट्रेनर काम करते. मला अभिमान आहे की ह्या क्षेत्रात मी गेली 12 वर्ष काम करतो आहे आणि प्रत्येक पालकाची मदत करण्यासाठी मी आणि माझी 150 काउन्सलरची टीम नक्कीच आम्ही तुमची मदत करू. कुठली पेनल्टी जी आहे ती टाळता येत नाही किंवा मोठी आहे? आयुष्यामध्ये ना 2 पेनल्टी किंवा 2 पेन यामध्ये माणसाला चॉईस करावा लागतो. एक आहे पेनल्टी जी तुम्हाला द्यावी लागते डिसिप्लिन राहण्यासाठी, आणि जेव्हा तुम्ही डिसिप्लिन राहत नाहीत, डिसिप्लिन राहण्याची पेनल्टी किंवा डिसिप्लिन राहण्याचं पेन वर्सेस लाईफटाईम संघर्ष किंवा लाईफटाईम अचिव्हमेंटचं पेन, ह्या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला ह्या दोन्ही अवघड आहेत. डिसिप्लिनमध्ये राहणं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे यंग मुलं मला सांगतात, सर खूप प्रयत्न करतो पण डिसिप्लिन राहणं होत नाही. सिमिलरली आयुष्यभर ॲव्हरेज बनून राहणं पण खूप अवघड आहे आणि तुम्हाला चूज करावं लागेल यातला कुठला हार्ड, कुठलं पेन, कुठली पेनल्टी तुम्हाला निवडायची. दोन्हीपैकी एक पेनल्टी तुम्हाला निवडावीच लागणार, टाळता येणार नाही. आयदर यू विल हॅव टू बी डिसिप्लिन ऑर यू विल हॅव टू बी रेडी फॉर ॲव्हरेज लाईफ. लोक ॲव्हरेज का राहतात? लोक ॲव्हरेज का राहतात याचं एक सिंपल कारण आहे. ते आजूबाजूला बघतात, त्यांना वाटते सगळे माझ्यासारखेच आहेत, म्हणजे माझ्यात काही कमी नाही. त्यामुळे लोक ॲव्हरेज राहतात. मुळातच विषय असा आहे की आजूबाजूच्या लोकांकडे पाहायचं, निरखून बघायचं, ॲव्हरेज लोकांकडे ते काय करतात, कसं करतात, त्यांचे चॉईसेस काय आहेत, ते कुठली भाषा बोलत आहेत, कशाप्रकारे वागत आहेत, कशाप्रकारे शॉपिंग करत आहेत, कसं त्यांचं घर आहे, सगळ्या गोष्टीची नीट अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टीचा, आणि त्या गोष्टी टाळायच्या. जेव्हा तुम्ही ॲव्हरेज लोकांचे माइंडसेट, ॲव्हरेज लोकांची भाषा, ॲव्हरेज लोकांचं लाईफस्टाईल तुम्ही अभ्यास करता आणि टाळता, तेव्हा तुम्ही ॲव्हरेज राहत नाही. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सगळे जसे तसेच आपण व्हावं आणि त्यांच्यासारखं तुम्ही वागता, तेव्हा तुम्ही ॲव्हरेज होता.